राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील HR भागातील आपण 5वा चॅप्टर सुरू करत आहोत. आज 5वा चॅप्टर कोणता आहे तर आदिवासी विकास हा चॅप्टर आज आपण सुरुवात करतो. तर या चॅप्टरवरती आत्तापर्यंत आयोगाने कोणत्या साली किती क्वेश्चन विचारले तर 2013ला 3 क्वेश्चन विचारले, 2014ला 5 क्वेश्चन विचारले, 15ला 4 क्वेश्चन, 16ला 5 क्वेश्चन, 17ला 4, 18ला 5, 19ला 4 क्वेश्चन, म्हणजे सरासरी 4 ते 5 क्वेश्चन या चॅप्टरवरती आयोग विचारत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत तर मंत्रालयासंबंधी आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं जे आदिवासी विकास विभाग आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात जी तत्त्वे मांडली होती त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आदिवासी किंवा अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. अनुसूचित जमातीसाठी कोणते निकष असतात त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 5वी अनुसूची आणि 6व्या अनुसूचीतील तरतुदी आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला मंत्रालयासंबंधीची थोडक्यात माहिती बघा. 1985-86 साली कल्याण मंत्रालयात पुढील विभाग समाविष्ट करण्यात आले. तर कोणते विभाग समाविष्ट करण्यात आले तर अनुसूचित जाती विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक आणि मागासवर्ग कल्याण विभाग आणि वक्फ विभाग असे 4 विभाग कल्याण मंत्रालयाअंतर्गत 1985-86ला सामील करण्यात आले. त्यातील अल्पसंख्याक आणि मागासवर्ग कल्याण विभाग हा कल्याण मंत्रालयात समाविष्ट करण्यापूर्वी तो अगोदर गृह मंत्रालयाअंतर्गत होता. तर वक्फ विभाग हा कायदा मंत्रालयाअंतर्गत होता. हे 4 विभाग कोणते तर अनुसूचित जाती विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक आणि मागासवर्ग कल्याण विभाग आणि वक्फ विभाग हे 4 विभाग 1985-86ला कल्याण मंत्रालयात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर 1998 साली कल्याण मंत्रालयाचे नाव बदलून सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय असे ठेवले गेले. भारत स्वतंत्र झाल्यापासून कल्याण मंत्रालय असं जे नाव होतं ते 1998ला त्याचं नाव बदलून सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय असं ठेवले. पण 1985-86ला त्या अंतर्गत 4 विभाग नव्याने समाविष्ट करण्यात आले होते. तर 1999ला ऑक्टोबर 1999ला आदिवासी विकास विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. 1999 साली आदिवासी विकास विभाग जो सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत होता त्याला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला 1999ला. 2006 साली 29 जानेवारी 2006 साली अल्पसंख्याक विभाग आणि वक्फ विभाग हे जे 2 विभाग सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत काम करत होते ते वेगळे करून अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. 2006ला UPAचं पहिले सरकार आल्यानंतर अल्पसंख्याकांसाठी बऱ्याच प्रमाणात मोठी कामे करण्यात आली. 2006मध्येच 20 कलमी कार्यक्रम अल्पसंख्याकांसाठी जाहीर करण्यात आला होता. त्याच वर्षी म्हणजेच 29 जानेवारी 2006ला अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाची सुद्धा स्थापना करण्यात आली. 1999 साली आदिवासी विकास विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला होता. सध्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत 2च विभाग कार्यरत आहेत. कोणते तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि अपंग कामकाज विभाग हे 2 विभाग सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहेत. आता महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा विस्तार कसा झाला तर 1972 साली आदिवासी विकास संचालनालय हे समाज कल्याण विभागांतर्गत स्थापन करण्यात आले. 1976मध्ये आदिवासी विकास आयुक्तालय स्थापन करण्यात आले. 22 एप्रिल 1983 साली आदिवासी विकास विभाग हा स्थापन करण्यात आला. 1992ला आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास आयुक्तालय यात विलीन करण्यात आले. तर यामध्ये महत्त्वाचे फक्त केंद्रीय स्तरावरील माहिती महत्त्वाची आहे. 1999ला आदिवासी विकास विभागाला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. हे आदिवासी विकासासंबंधीचं महत्त्वाचं वाक्य आहे. आता पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात कोणकोणती प्रमुख तत्त्वे मांडली त्यांचा अभ्यास करू. ही तत्त्वे 1952 साली मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्यांनी काय सांगितलं होतं तर आदिवासींना त्यांच्या जीवनपद्धतीनुसार स्वयंविकास साधण्याचे स्वातंत्र्य दिले जावे, त्यांच्या संस्कृतीचे व कलांचे जतन व संवर्धन केले पाहिजे. दुसरं तत्त्व होतं आदिवासी लोकांचे त्यांच्या वारसा जमिनीवरील तसेच प्रदेशाभोवतालच्या वन्य जमिनीवरील मूलभूत अधिकार अबाधित राखले गेले पाहिजेत. तिसरं तत्त्व होतं आदिवासी लोकांचे व्यवस्थापन करून त्यांच्या प्रदेशाचे प्रशासन चालवण्याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले जावे, यात बाह्य घटकांना हक्क मर्यादित असावा असं तिसरं तत्त्व होतं. चौथ्या तत्त्वानुसार या प्रदेशात योजना राबवताना सरकारचे नियंत्रण प्रमाणाबाहेर नसावे, योजना राबवताना त्यांच्या संस्कृतीचे जतन होईल याची काळजी घेण्यात यावी. 5वं तत्त्व होतं आदिवासीसाठी राबवण्यात आलेल्या योजनांच्या परिणामांचे निष्कर्ष हे केवळ आकडेवारी किंवा आर्थिक लाभातून न पाहता तेथील लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या गुणवत्तेवर ते ठरवावेत. तर त्यातील पहिलं तत्त्व होतं त्याच्या संस्कृतीचे व कलांचे जतन व संवर्धन केले पाहिजे. दुसरं तत्त्व होतं
प्रदेशाभोवतालच्या वन्य जमिनीवरील त्यांचे मूलभूत अधिकार अबाधित राखले गेले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रदेशाचे प्रशासन चालवण्याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले जावे. यामध्ये बाह्य घटकांचा हक्क मर्यादित केला जावा. त्याचबरोबर त्यांच्या प्रदेशात योजना राबवताना सरकारचे नियंत्रण हे प्रमाणाबाहेर नसावे. हे 4थं तत्व होतं. तर 5व्या तत्वानुसार योजनांच्या परिणामांचे निष्कर्ष हे केवळ आकडेवारी किंवा आर्थिक लाभातून न पाहता लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या गुणवत्तेवरून त्या योजनांचे निष्कर्ष काढावेत. अशी ही 5 तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952 साली भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात मांडलेली होती. आता आदिवासी किंवा अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यासाठीची प्रक्रिया काय? तर अनुसूचित जमातीची व्याख्या नेमकी काय आहे? घटनेतील कलम 366 मधील उपकलम 25 नुसार अनुसूचित जमाती म्हणजे असा समुदाय की जो घटनेच्या कलम 342 नुसार अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे 366 मध्ये असं सांगितलंय, 366 मधील उपकलम 25 मध्ये असं सांगितलंय की अनुसूचित जमाती म्हणजे असा समुदाय की तो घटनेच्या कलम 342 नुसार अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेला आहे. तर कलम 342 मध्ये काय सांगितले? तर कलम 342 मधील उपकलम 1 नुसार राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाशी सल्लामसलत करून त्या राज्यातील जमाती किंवा त्यांचा गट अनुसूचित जमाती म्हणून अधिसूचनेद्वारे घोषित करू शकतो. तर 342 उपकलम 1 नुसार कोण घोषित करते? तर राष्ट्रपती हे एखादी जमात किंवा अनुसूचित गट अनुसूचित जमाती म्हणून अधिसूचनेद्वारे घोषित करू शकतो. यासाठी राज्यपालाशी सल्लामसलत करावी लागते. तर घटनेतील कलम 342 उपकलम 2 नुसार संसद कायद्याद्वारे अधिसूचनेतील अनुसूचित जमातींच्या यादीत कोणत्याही जमातीचे नाव टाकू शकते किंवा वगळू शकते. म्हणजे 342 अंतर्गत 2 उपकलमे दिलेत. त्यातील पहिल्या उपकलमानुसार राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाशी सल्लामसलत करून अनुसूचित जमाती म्हणून अधिसूचनेद्वारे एखादा समाज घोषित करू शकते. तर कलम 342 मधील उपकलम 2 नुसार संसदेला अधिकार दिला आहे की ते कायद्याद्वारे अधिसूचनेतील म्हणजे राष्ट्रपतींनी जी अधिसूचना काढलेली आहे त्यातील अनुसूचित जमातींच्या यादीत कोणत्याही जमातीचे नाव टाकू शकते किंवा ते नाव वगळू शकते असा अधिकार हा संसदेला दिलेला आहे. मात्र मूळ अधिसूचनेच्या जागी नवीन अधिसूचना जारी करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला नाही. तर कलम 366 मधील उपकलम 25 नुसार काय सांगितले? तर अनुसूचित जमाती म्हणजे असा समुदाय की जो घटनेच्या कलम 342 नुसार अनुसूचित जमाती म्हणून घोषित केला आहे. तर ही अनुसूचित जमाती म्हणून घोषित कोण कोण करते? तर 342 मधील उपकलम 1 नुसार राष्ट्रपती राज्यपालाशी सल्लामसलत करून एखादा समाज अनुसूचित जमाती म्हणून घोषित करतो. तर कलम 342 मधील उपकलम 2 नुसार संसद कायद्याद्वारे अधिसूचनेमध्ये अनुसूचित जातींच्या यादीत कोणताही बदल करू शकते, म्हणजे एखादं नाव टाकू शकते किंवा वगळू शकते. तर कलम 342 नुसार अनुसूचित जमातींची यादी ही राज्यनिहाय करण्याची तरतूद आहे. अशी तरतूद अखिल भारतीय स्तरावरती नाही. म्हणून एखाद्या राज्यात अनुसूचित जमातीतील जमात हे दुसऱ्या राज्यातही या यादीत असेलच असे नाही. जे 342 मधील जी अनुसूचित जमातींची यादी केली जाणार ती प्रत्येक राज्यांसाठी वेगवेगळी असणार आहे तेथील समाजाच्या लोकसंख्येनुसार. त्यामुळे एखाद्या राज्यात जर एखादी जमात अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होत असेल तर ती दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये येत असेल असं होऊ शकणार नाही किंवा याची शक्यता फार कमी आहे. आता अनुसूचित जमाती ठरवण्यासाठी निकष कोणते आहेत? तर हे जे निकष दिलेले आहेत ते राज्यघटनेमध्ये नमूद नाहीत. हे निकष गृहीत धरलेले आहेत. म्हणजे काही समित्यांच्या अभ्यासावरून किंवा त्यांच्या निरीक्षणावरून हे निकष काढलेले आहेत. यांची नोंद राज्यघटनेमध्ये दिलेली नाही. तर ते निकष कोणकोणते? तर पहिला निकष आहे आदिम वैशिष्ट्यांची चिन्हे. दुसरा वैशिष्ट्य आहे स्पष्टपणे वेगळी संस्कृती असली पाहिजे त्यांची. तिसरं वैशिष्ट्य आहे भौगोलिकदृष्ट्या त्यांचा स्वतंत्र ठेवास असला पाहिजे. चौथं वैशिष्ट्य आहे मुख्य समुदायाशी स्पर्शाचा पुजरेपणा शायनेस ऑफ कॉन्टॅक्ट त्यांचा असला पाहिजे. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे, पाचवा निकष दिला आहे मागासलेपणा त्या समाजाचा असला पाहिजे. तर कोणते निकष दिलेले आहेत? पहिलं निकष आदिम वैशिष्ट्यांचे चिन्हे म्हणजेच इंडिकेशन ऑफ प्रिमेटिव्ह ट्राईब्स. दुसरं निकष दिलेला आहे स्पष्टपणे त्यांची वेगळी संस्कृती असली पाहिजे म्हणजेच डिस्टिंक्ट कल्चर असलं पाहिजे. तिसरा निकष दिला आहे भौगोलिकदृष्ट्या त्यांचा निवास स्वतंत्र असला पाहिजे म्हणजेच जॉग्राफिकल ते आयसोलेशन असले पाहिजेत, आयसोलेटेड. चौथा निकष दिला आहे मुख्य समुदायाशी त्यांचा जास्त संपर्क नसावा. आणि पाचवा निकष दिला आहे मागासलेपणा असावा. हे 5 निकष राज्यघटनेमध्ये नमूद केले नसून ते काही समित्यांच्या
निरीक्षणावरून काढण्यात आलेले आहेत. तर जे वरील निकष दिलेले आहेत ते कोणत्या समितींच्या आधारावर प्रस्थापित झाले तर 1931च्या जनगणनेनुसार. त्यानंतर पहिला मागासवर्गीय आयोग जो 1955ला काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता. त्या समितीच्या तरतुदीनुसार. त्याचबरोबर SC ST यादींच्या संशोधनावरील सल्लागार समिती जी 1965ला लोकूर समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीमधील निकषानुसार. त्याचबरोबर SC ST आदेश विधेयक 1967मधील संसदीय समिती जी चंदा समिती होती 1969ला स्थापन करण्यात आली होती त्यांच्या तरतुदीनुसार या 4 समितींच्या आधारावर वरील निकष प्रस्थापित करण्यात आलेले आहेत. तर 4 कोणत्या समित्या? 3 समित्या आणि 1931ची जनगणना. 1931ची जनगणना, 1955ची काका कालेलकर समिती, 1965ची लोकूर समिती आणि 1969ची चंदा समिती. या समितींच्या आधारावर अनुसूचित जमातीसाठी निकष नमूद करण्यात आलेले आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 342 नुसार 700पेक्षा जास्त आदिम जमाती भारतभर वेगवेगळ्या राज्यात अस्तित्वात आहेत. तर कलम 244 मधील उपकलम 1 शी संलग्न असलेल्या 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रांची व्याख्या दिलेली आहे. अनुसूचित क्षेत्रांची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिली आहे तर कलम 244 उपकलम 1 नुसार 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रांची व्याख्या दिलेली आहे. यानुसार काय सांगितले की अशी क्षेत्रे जी राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या राज्यपालांशी प्रतिनिधींमधून सल्लामसलत करून अनुसूचित क्षेत्रे म्हणून घोषित केलेली आहेत. म्हणजेच 5व्या अनुसूचीमध्ये जी अनुसूचित क्षेत्रे घोषित केलेली आहेत ती राष्ट्रपतींनी घोषित केलेली आहेत. कोणाशी सल्लामसलत करून तर राज्यपालांशी सल्लामसलत करून ही अनुसूचित क्षेत्रे घोषित केलेली आहेत. ही 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे ही आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही राज्ये वगळता इतर राज्यांमध्ये दिलेली आहेत. तर कलम 244 मधील उपकलम 2 संलग्न असलेल्या 6व्या अनुसूचित आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रे ट्रायबल एरियाज म्हणून घोषित केलेली क्षेत्रे समाविष्ट असतील. तर कलम 244 उपकलम 1 नुसार 5व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रांची व्याख्या दिलेली आहे. तर कलम 244 मधील उपकलम 2 नुसार 6व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रांची म्हणजेच ट्रायबल एरियाची व्याख्या दिलेली आहे. अनुसूची 5वी हे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही राज्ये वगळता इतर राज्यांसाठी आहेत. तर 6व्या अनुसूचीतील तरतुदी या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांसाठी. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे लक्षात कसं ठेवायचं तर इनिशिएटिव्ह असणारी नॉर्थ ईस्टमध्ये 3 राज्य आहेत, मिझोराम, मेघालय आणि मणिपूर. तर यामध्ये ATM मध्ये मणी नाही असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मणिपूर या 4 राज्यामध्ये समाविष्ट नाही. आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम अशी ही 6व्या अनुसूचीतील राज्य आहेत. यामध्ये मणिपूरचा समावेश नाही, ATM मध्ये मणी नाही. आणि ही 6व्या अनुसूचीतील जी क्षेत्र आहेत त्यांच्यासाठी जिल्हा किंवा प्रादेशिक स्वायत्त परिषदेची तरतूद केली आहे. या परिषदांना व्यापक कायदेविषयक, कार्यकारी आणि न्यायिक अधिकार देण्यात आलेले आहेत. तर अनुसूचित क्षेत्रासंबंधीच्या व्याख्या कलम 244 उपकलम 1 नुसार 5व्या अनुसूचीशी संबंधित आहेत. तर कलम 244 मधील उपकलम 2 नुसार 6व्या अनुसूचीशी संबंधित व्याख्या दिलेल्या आहेत. तर 5व्या अनुसूचीमध्ये काय तरतुदी आहेत तर या अनुसूची अंतर्गत कोणत्याही क्षेत्रास अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी निकष दिलेले आहेत. त्यानुसार या निकषांनुसार 5वी अनुसूची अंतर्गत एखादं क्षेत्र अनुसूचित क्षेत्र घोषित करण्यासाठी आदिवासी लोकसंख्येचे आधिक्य असावे, क्षेत्राचा एकसंधपणा आणि पर्याप्त आकार असावा, एक सक्षम प्रशासकीय संस्था जसे जिल्हा किंवा तालुका असावा, शेजारच्या प्रदेशातील तुलनेत तेथील मागासलेपण ही आर्थिक मागासलेपण असावे. कोणते निकष दिलेत तर 5व्या अनुसूची अंतर्गत आदिवासी लोकसंख्येचे आधिक्य असावे, क्षेत्राचा एकसंधपणा आणि पर्याप्त आकार असावा, तेथे एक सक्षम प्रशासकीय संस्था जसे की जिल्हा किंवा तालुका असावा, त्याचबरोबर शेजारील प्रदेशाच्या तुलनेत तेथील आर्थिक मागासलेपण असावे. म्हणजे सामाजिक मागासलेपण आहेच परंतु तेथे आर्थिक मागासलेपण सुद्धा असावे. एखादा प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी 5व्या अनुसूची अंतर्गत. एखादा प्रदेश अनुसूचित क्षेत्र घोषित केल्यानंतर कोणते फायदे मिळतात तर अनुसूचित क्षेत्र असलेल्या राज्यातील राज्यपाल
आदिवासींकडील भूमींच्या हस्तांतराचे प्रतिबंध करू शकतात. त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या सदस्यांना कर्ज देण्याच्या व्यवसायाचे नियमन सुद्धा राज्यपाल करू शकतात. अनुसूचित क्षेत्र असलेल्या राज्यातील राज्यपाल आदिवासींकडील भूमीच्या हस्तांतरणाचे प्रतिबंध करू शकतात. त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या सदस्यांना कर्ज देण्याच्या व्यवसायाचे नियमन करू शकतात. त्याचबरोबर राज्यपाल सार्वजनिक अधिसूचनेद्वारे निर्देशित करू शकतात की एखादा विशिष्ट संसदीय किंवा राज्य विधिमंडळाचा कायदा हा अनुसूचित क्षेत्रास लागू होणार नाही असे राज्यपाल घोषित करू शकतात. त्याचबरोबर राष्ट्रपती मागतील तेव्हा राज्यपाल अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाबाबत अहवाल सादर करतील. अनुसूचित क्षेत्रातील राज्यात जमाती सल्लागार परिषद म्हणजेच ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन केल्या जाते. अशा परिषदे राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जमाती असलेल्या मात्र अनुसूचित क्षेत्रे नसलेल्या राज्यातच स्थापन केल्या जाऊ शकतात. म्हणजेच ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल कुठे स्थापन केल्या जातील तर अनुसूचित जमाती आहेत, म्हणजे ज्या राज्यांमध्ये अनुसूचित जमाती आहेत परंतु त्या राज्यातील प्रदेश हा अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केला नाही अशा राज्यामध्ये ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन केल्या जातील. तर 5व्या अनुसूचीअंतर्गत ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन केल्या जातील. तर 6व्या अनुसूचीअंतर्गत ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट स्थापन केले जातील. 5व्या अनुसूचीअंतर्गत ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन केले जातील. ह्या ज्या ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल असतील त्यामध्ये जास्तीत जास्त 20 सदस्य असतील. त्यापैकी 3/4 सदस्य हे राज्य विधानसभेतील अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधींमधून निवडले जातील. म्हणजे ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलमध्ये एकूण 20 सदस्य असतील, त्यातील 3/4 म्हणजे 15 सदस्य हे राज्य विधानसभेतील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधींमधून निवडले जातील. त्याचबरोबर पंचायत अनुसूचित क्षेत्रांसंबंधीचा विस्तार अधिनियम 1996 म्हणजेच पेसा ॲक्ट या अधिनियमातील अनुसूचित जमातींच्या फायद्यांसाठी असलेल्या विशेष तरतुदी अनुसूचित क्षेत्रांना लागू असतील. या 5व्या अनुसूचीमध्ये एकूण 10 राज्य समाविष्ट आहेत. ते कोणकोणते तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, ओडिसा, महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्राचा समावेश या 5व्या अनुसूचीमध्ये होतो. तर यामध्ये 10 राज्य समाविष्ट आहेत. कोणती तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, ओडिसा, महाराष्ट्र आणि गुजरात. तर 5व्या अनुसूचीअंतर्गत अनुसूचित क्षेत्राचा विकास करण्यासाठी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन केले जाते. या काउन्सिलमध्ये म्हणजेच या परिषदेमध्ये 20 सदस्य असतात. त्यातील 3/4 सदस्य राज्य विधानसभेतील अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधीमार्फत निवडले जातात. आता 6व्या अनुसूची संबंधी काय तरतुदी दिल्यात. सामान्यपणे आदिवासी क्षेत्रात आदिवासींचे हे आधिक्य असते, परंतु भारतीय घटनेमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्ये जमातीय क्षेत्रे घोषित केलेली आहेत. म्हणजे 6व्या अनुसूची अंतर्गत कोणत्या राज्यांमध्ये जमातीय क्षेत्रे घोषित केलेली आहेत तर आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. म्हणजेच ATM मध्ये मनी नाही. आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम. मणिपूर राज्याचा यामध्ये समावेश नाही. तर या 4 राज्यामध्ये राज्यनिहाय जमातीय क्षेत्र कोठे कोठे आहेत तर आसाममध्ये 3 जमातीय क्षेत्र आहेत. कोणते नॉर्थ चच्चर हिल्स, कर्बी अँग्लॉंग जिल्हा आणि बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट हे आसाममधील 3 जमातीय क्षेत्र आहेत. मेघालयमध्ये 3 जमातीय क्षेत्र आहेत. मेघालयमध्ये खासी हिल्स, जैत्या हिल्स आणि गारो हिल्स. त्रिपुरामध्ये 1 जमातीय क्षेत्र आहे ट्रायबल एरिया डिस्ट्रिक्ट आणि मिझोराममध्ये सुद्धा 3 जमातीय क्षेत्र आहेत. चकमा डिस्ट्रिक्ट, मारा डिस्ट्रिक्ट आणि लाय जिल्हा असे एकूण 10 अनुसूचित जमातीय क्षेत्र 6व्या अनुसूचीअंतर्गत येतात. तर वरील सर्व क्षेत्रांसाठी म्हणजे 6व्या अनुसूचीतील जमातीय क्षेत्रांसाठी जिल्हा परिषद, स्वायत्त जिल्हा परिषदा म्हणजेच ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करण्यात आलेले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त 30 सदस्य असतात आणि हे सर्व सदस्य निर्वाचित केलेले असतात म्हणजे निवडून दिलेले असतात आणि त्यांना कायदेविषयक, न्यायिक आणि प्रशासकीय अधिकार तसेच कार्यकारी, विकासात्मक आणि वित्तीय जबाबदारीसुद्धा पार पाडाव्या लागतात. तर 5व्या अनुसूचीअंतर्गत ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन केल्या जातात. त्यामध्ये 20 सदस्य असतात. त्यातील 3/4 सदस्य हे राज्य विधानमंडळातून निवडून दिले जातात. तर 6व्या अनुसूचीअंतर्गत ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन केल्या जातात. त्यामध्ये 30 सदस्य असतात आणि हे सर्व 30 सदस्य निर्वाचित असतात. हे जे ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहेत यांना CRPC
अंतर्गत गुन्ह्यांच्या निवाड्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच महसूल व कर जमा करण्याचेही अधिकार देण्यात आलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक